आता सेंटेन्स नंबर 9 अंडरलाइन केलेला पार्ट अंडरलाइन पार्ट ठिकाण असेल तर ठिकाण असेल तर प्रश्नार्थक शब्द वेळ घ्या. आता एक्झाम्पल मिस्टर पॉवर लिव्ह इन जापान. मिस्टर पॉवर लिव्ह इन जापान for a few years. For a few years. इथं इन जापान अंडरलाइन करून दिले. बाबा अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे अंडरलाइन बरं अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे ठिकाण असेल तर प्रश्नांचा शब्द लिहित घ्या. त्याचा एक्झाम्पल आहे मिस्टर पवार लिव्ह इन जापान फॉर अ फ्यू इयर्स. मग मिस्टर पॉवर कुठं राहायचा इन जापानमध्ये हे ठिकाण इन जापानच्या ऐवजी मी इकडे वेर गेली. नंतर याच्यात डीड काढले इकडे मिस्टर पवार हा करता येईल. दीड काढल्यानंतर इथे लिव्ह उरलेलं वाटते फॉर अ फ्यू इयर्स. नाव क्वेश्चन मार्क. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेच मिळेल. वेअर कुठे मिस्टर पॉवर डीड लिव्ह राहिले होते फॉर अ फ्यू इयर्स कुठे इन जापान. आता एक्झाम्पल नंबर अंडरलाइन केलेला पार्ट अंडरलाइन पार्ट वेळे संबंधित असेल तर वेळे संबंधित असेल तर प्रश्नार्थक शब्द वेन घ्यावा. त्याचा एक्झाम्पल मिसेस इंदिरा गांधी डायड इन मिसेस इंदिरा गांधी डायड इन 1983. इथं अंडरलाइन केलेला पार्ट आहे. तर मिसेस गांधी केव्हा मेल्या तर 1983 मध्ये हे वेळेसंबंधी शब्द. मग त्याच्याऐवजी मी ते वेन घेतली याच्यातलं दीड काढलं नंतर कथा घेईन मी मिसेस इंदिरा गांधी याच्यातला दीड काढला होता डाय होते. उत्तर तुम्हाला तेच मिळेल. अंडरलाइन जो पार्ट आहे तो वेळेसंबंधित असेल तर प्रश्नाला शब्द वेन घ्यावा. इथे वेळेसंबंधित एक शब्द होते त्याच्याऐवजी मी वेन घेतलं याच्यातलं दीड काढलं नंतर करता लिहिलं उरलेलं क्रियापद डाय लिहिलं. उत्तर तुम्हाला तेच मिळेल. आता सेंटेन्स टाइप नंबर 11 टाइप नंबर अंडरलाइन केलेला पार्ट 11 अंडरलाइन पार्ट हेतू किंवा कारण असेल तर
हेतू किंवा कारण असेल तर प्रश्नाचा शब्द वाय घ्या, त्याऐवजी प्रश्नार्थ शब्द वाय वापरावा. आता याचे एक्झाम्पल 3 आहे, वेगवेगळे लक्ष ठेवा. पहिले ए, लता डिड नॉट गो टू स्कूल. लता did not go to school because she was ill. असा एक गणपती दिले. मग तुम्हाला लक्षात येईल हे कारण आहे. अंडरलाईन केलेला पाठ हेतू किंवा कारण असेल तर प्रश्नाचा शब्द वाय वापरावा. लता डिड नॉट गो टू स्कूल, ती शाळेत गेली नव्हती. कारण काय होतं, बिकॉज शिवाजी हे कारण, म्हणून त्या सगळ्यांच्या आधी मी वाय घेतलं. नंतर इथे दीड घेतलं, नंतर करता लता घेतला, नंतर नॉट घेतलं, नंतर गो घेतलं, नंतर स्कूल घेतलं. आणि हा प्रश्न वाय का लता डिड नॉट नव्हती गो गेली टू स्कूल शाळेला, बिकॉज कारण शिवाजी. आता सेंटेन्स याच्यातला दुसरा प्रकार A11 मधला. नंबर 3 तिथे दिले फादर वेंट टू द मार्केट. मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स. टू बाय व्हेजिटेबल्स. इथं हा हेतू येतो. फादर वडील वेट गेले होते टू द मार्केटला. हेतू कोणता, का गेले होते, टू बाय विकत घेण्यासाठी व्हेजिटेबल्स. हा हेतू असल्यामुळे याच्या मी इकडे वाढली, याच्या दीड हा कथा घेतला फादर. दीड काढल्यानंतर इथं गो, इथं लिहिलं टू मार्केट. इथं आला तुमचा क्वेश्चन मार्क. मग याचं उत्तर तेच आहे. वाय का फादर डिड नॉट, नाही, वाय का फादर डिड गो गेले होते टू द मार्केटला. काय गेले होते, टू बाय विकत घेण्यासाठी व्हेजिटेबल्स. तो त्यांचा हेतू होता. आता याच्यात तिसरा प्रकार A11 मधला. मदर गोज टू शॉप्स. मदर goes to shops for purchasing groceries. For purchasing groceries. इथं हा हेतू एक. मदर आई गोज जाते टू द शॉप्स दुकानात. कशासाठी, फॉर परचेसिंग विकत घेण्यासाठी. ग्रोसरीज म्हणजे किराणा. हा हेतू आला तिचा, म्हणून मी त्याच्या आधी इथे घेणार वाय. नंतर याच्यात डज मी काढेल, नंतर करता मदर. डज काढल्यानंतर गो आणि इथं आलं शॉप्स. उत्तर तुम्हाला हेच मिळेल. वाय का मदर आई डज गो जाते टू द शॉप्स. कशासाठी, फॉर परचेसिंग ग्रोसरी. आता सेंटेन्स टाईप नंबर 12. सेंटेन्स टाईप नंबर 12. अंडरलाईन पार्ट विशेषण असेल तर अंडरलाईन पार्ट विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. विशेषण असेल तर त्याऐवजी प्रश्नार्थक, त्याऐवजी प्रश्नार्थक हा वापरावा.
आता याचं एक्झाम्पल, अरुण इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, किंवा अरुण इज टॉलेस्ट इन द क्लास असं दिलेलं आहे. याच्या टॉलेस्ट एक विशेषण, मग त्याच्या आधी मी हाऊ घेईन. हाऊ इज अरुण इन द क्लास, उत्तर तुम्हाला तेच मिळेल. तो वर्गात कसा आहे टॉलेस्ट. आता मी चालू नंबर 13. अंडरलाइन द पार्ट क्रिया विशेषण किंवा विशेषण असेल तर अंडरलाइन पार्ट क्रिया विशेषण किंवा विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, क्रिया विशेषण म्हणजे ॲडव्हर्ब किंवा विशेषण असेल तर त्याऐवजी प्रश्नार्थक शब्द हाऊ घ्यावा. आता याचे एक्झाम्पल, रूपाज युनिफॉर्म इज व्हेरी ब्युटिफुल. रूपाज युनिफॉर्म इज व्हेरी ब्युटिफुल. मग तुमचं लक्षात येईल इथे व्हेरी ॲडव्हर्ब आहे आणि ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह विशेषण. मग यांच्या आधी मी हाऊ घेईन. हाऊ इज आणि नंतर करता रूपाज युनिफॉर्म. तुम्हाला तेच मिळेल व्हेरी ब्युटिफुल. आता सेंटेन्स टाईप नंबर 4. सेंटेन्स टाइप नंबर 14. अंडरलाइन द पार्ट 14. अंडरलाइन द पार्ट क्रिया कशी केली याची पद्धत सांगितली असेल. तर प्रश्नार्थक शब्द हाऊ वापरावा. WS क्वेश्चन करताना प्रश्नार्थक शब्द हाऊ वापरावा. आता याचे एक्झाम्पल, अरुणा रिटर्न होम इन अ ग्रेट हरी. अरुणा रिटर्न होम इन अ ग्रेट हरी. हरी म्हणजे घाई. आता पहा, अरुणा रिटर्न होम, ती घरी आली. कशी आली? इन अ ग्रेट हरी. तिची येण्याची पद्धत त्याच्यात सांगितली. म्हणून इन अ ग्रेट हरीच्या आधी मी घेत हाऊ. नंतर याचे ते दीड, नंतर अरुणा. दीड काढल्यानंतर इथं रिटर्न उरलं, रिटर्न, आणि इथं आलं तुमचा हो. इथं क्वेश्चन उत्तर तुम्हाला ते हाऊ कशी अरुणा दीड रिटर्न परतली होती होम घरी. कशी परतली होती? इन अ ग्रेट हरी. आता पुढचा टाईप आहे तुमचा तो टाईप नंबर 15.
14 मध्ये. 14 मधलं पहिलं ए घेतलं, आता बी घेऊ. मिसेस हार्डिंग इज इल. 1 मिनिट, 1 मिनिट. 14 इकडे तिकडे केलं काय? याच्याचे बी 14 मध्ये पहिलं हे घेतलं. स्प्रिंग केम विथ डान्सिंग स्टेप्स. स्प्रिंग केम विथ डान्सिंग स्टेप्स असं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. राईट. इथं अंडरलाईन केलेले शब्द हे. स्प्रिंग वसंत ऋतू केम आला होता. कसा आला होता? विथ डान्सिंग स्टेप म्हणजे नृत्यमय पावलाने. त्याची येण्याची पद्धती तर दिलेली आहे. याच्या आधी मी घेईल हाऊ, नंतर याच्यातील दीड, नंतर कळता तुमचा स्प्रिंग. इथं मुख्य क्रियापद पहिल्या रूपात तुमचं बोललं. उत्तर तुम्हाला हेच. हाऊ कसा स्प्रिंग, दीड कमा आला होता, कसा आला होता? विथ डान्सिंग स्टेप्स. आता याच्याचा तिसरा प्रकार म्हणजे सी. सी. मिस्टर तिवारी ट्रॅव्हल्ड टू पुणे. मिस्टर तिवारी ट्रॅव्हल्ड टू पुणे. ट्रॅव्हल्ड टू पुणे बाय ट्रेन असं वाक्य दिले. अंडरलाईन केलेले हे शब्द. मिस्टर तिवारीने ट्रॅव्हलला प्रवास केला टू पुण्याचा. कसा केला? बाय ट्रेनने. इथे येणे प्रवास करण्याची पद्धत दिलेली. याच्या आधी मी हाऊ घेईल, नंतर याच्यात दीड बाहेर काढलं, नंतर करता मिस्टर तिवारी, नंतर दीड काढल्यामध्ये इथं उरलं तुमचा ट्रॅव्हल. इथं टू पुणे. उत्तर तुम्हाला हेच मिळतं. हाऊ कसं मिस्टर तिवारीने दीड ट्रॅव्हल प्रवास केला तर टू पुण्याचा. कसा? बाय ट्रेन. आता मी जातो टाईप नंबर 15. टाईप नंबर 15. अंडरलाईन द पार्ट काउंटेबल नावाचे प्रमाण सांगणारा असेल. अंडरलाईन द पार्ट काउंटेबल नाउनचे प्रमाण सांगणारा असेल. सांगणारा असेल तर प्रश्नार्थक शब्द. प्रश्नार्थक शब्द. प्रश्नार्थक शब्द हाऊ नेहमी वापरावा. त्याच्या ऐवजी हाऊ नेहमी हा शब्द वापरावा. आता अंडरलाईन केलेला पाठ काउंटेबल नाउन असेल म्हणजे 1 2 3 ने मोजता येत असेल तर प्रश्नार्थक शब्द हाऊ नेहमी वापरावा. आता त्याचे 2 एक्झाम्पल आहेत. पहिले, देअर वेअर 100 बॉईज. देअर वेअर 100 बॉईज ऑन द ग्राउंड. अंडरलाईन केलेला पार्ट तुमचा 100. मग बॉईज किती? 100 हे प्रमाण आहे. मग त्याच्या आधी मी घेणार हाऊ मेनी. बॉईज. हाऊ मेनी बॉईज वेअर देअर ऑन द ग्राउंड. पसंत. हे जे प्रमाण दिलं असेल त्याच्यावर जे नाउन असेल ते त्याच्या सोबत घ्यायचं. मग
हाऊ मेनी बॉईज किती मुलं वेअर होते ऑन द ग्राउंड, किती होते 100, उत्तर तुम्हाला मिळालं. आता याचा तर दुसरा, सीता प्लक्ड अ लॉट ऑफ मँगोज. सीता प्लक्ड, प्लक म्हणजे तोडणे, प्लक्ड अ लॉट ऑफ मँगोज. इथं बॉईज एक काउंटेबल नाव होतं, इथं मँगोज काउंटेबल नाव नाही, तर इथं लॉट ऑफ हे शब्द अंडरलाईन केलेले. मग मँगोज किती, लॉट ऑफ हा शब्द प्रमाण, म्हणून त्याच्या ऐवजी मी घेणार हाऊ मेनी, त्याच्यासोबत त्याचं नाव मँगोज, नंतर याच्यात डीड, नंतर कथा सीता, इथं उरलं तुमचा प्लॉट. क्वेश्चन हाऊ मेनी किती मँगोज आंबे सीताने दीड प्लग तोडले होते. मग किती तोडले होते, अ लॉट ऑफ. परंतु प्रमाण सांगणारा जो शब्द आहे त्याच्या जे हाऊ मेनी तुम्ही घेता त्याच्यासोबत ते काउंटेबल नाव घेणं आवश्यक असतं. आता मी जातो टाईप नंबर 17. टाईप नंबर 17. त्याच्यात 3 प्रकार आहेत. अंडरलाईन पार्ट अनकाउंटेबल नावाचं प्रमाण सांगणारा असेल, अंडरलाईन पार्ट अनकाउंटेबल नावाचे प्रमाण सांगणारा असेल, प्रमाण सांगणारा असेल तर त्याच्या ऐवजी त्याचे जे प्रश्नार्थक शब्द हाऊ मच घ्यायचं. आता याचं एक्झाम्पल नंबर 1, we bought 5 kilos of oil. We bought 5 kilos of oil असं दिले. मग इथं अंडरलाईन केलेले 5 किलो ऑफ असं आपल्याला दिलेलं. मग ऑइल एकदम ते मोजू शकत नाही आपण, अनकाउंटेबल नाव नाही, आणि त्याच्यापुढे त्याचं प्रमाण आहे. ऑइल किती, तर 5 किलो ऑफ, बरोबर. मग याच्याऐवजी मी शब्द घेईल हाऊ मच ऑइल, हाऊ मच, आणि तुमचं अनकाउंटेबल नाव दीड होईल. याच्यात दीड काढलं बाय होईल, तुम्हाला उत्तर तेच मिळेल. हाऊ मच ऑइल, किती ऑइल वही आपण किलो होतं बाय खरेदी केलं, तिथं 5 किलो ऑफ. याच्यात दुसरा टर्म म्हणजे टी. ते we ate a lot of food. We ate a lot of food. फूड हे 1, 2, 3 मोजलं जात नाही, अनकाउंटेबल नाव. मग किती फूड आपण खाल्लं होतं, अ लॉट ऑफ, हे प्रमाण सांगण्याचं शकतो. मी इथे तुमचं हाऊ मच, नंतर आलं त्याचं अनकाउंटेबल नाव, नंतर याच्यातील दीड, नंतर करता होईल. दीड काढल्यानंतर याचं पहिलं रूप इथं होतं. उत्तर तुम्हाला हेच मिळेल. हाऊ मच फूड, किती अन्न दीड होतं वही आपण इट खाल्लं, किती खाल्लं होतं, अ लॉट. आता याच्याचा तिसरा टर्म म्हणजे सी, भीमा ड्रिंक्स प्लेंटी ऑफ मिल्क. भीमा ड्रिंक्स
ऑफ मिल्क असं वाक्य तुम्हाला दिलं. हे अनकाउंटेबल नाउन आहे तुमचं आणि याचे प्रमाण सांगणारे शब्द प्लेंटी ऑफ. या प्लेंटी ऑफच्या ऐवजी मी घेईल हाऊ मच. याच्यात डज हे काढलं, डज इथं आलं नाउन, इथं ड्रिंक बोललं तर इथं मी चुकलो. इथं हाऊ मच मी घेतलं प्रमाण सांगणारे शब्द हाऊ मच. त्याच्यावरच त्याचा अनकाउंटेबल नाउन मी घ्यायला पाहिजे होतं. आता उत्तर तुम्हाला तेच मिळेल. इथं क्वेश्चन मार्क आहे. तिथं काय दिलं, भीमा ड्रिंक्स पितो प्लेंटी ऑफ भरपूर मिल्क म्हणजे दूध. हे प्रमाण सांगणारे शब्द आणि हे अनकाउंटेबल नाउन. मग याच्या ऐवजी मी इकडे हाऊ मच घेतलं, हे मिल्क इकडे घेतलं, याच्यातला डज इथं ठेवला, हा करता इथं लिहिला, इथं ड्रिंक होतं. उत्तर तुम्हाला तेच मिळेल. आता मी जातो टाईप नंबर 18. टाईप नंबर 18. अंडरलाइन पार्ट. अंडरलाइन पार्ट षष्टी विभक्ती असेल तर षष्टी विभक्ती, विभक्तीला आपण केस म्हणतो आणि षष्टी विभक्तीला आपण पॉझेसिव्ह केस म्हणतो. हे मागी नाता अधिकार दाखवतो. असेल असेल तर प्रश्नार्थक शब्द, प्रश्नार्थक शब्द हुज वापरतात. हुज वापरतात. अंडरलाइन केलेला पार्ट षष्टी विभक्ती म्हणजे पॉझेसिव्ह केस असेल तर प्रश्नार्थक शब्द हुज वापरा. ही जी पॉझेसिव्ह केस आहे ही रिलेशन सांगते, मालकी सांगते, अधिकार सांगते. मग मी याचं पहिले एक्झाम्पल देतो. इट इज माय पेन. इट इज माय पेन. इथं इट ही इज आहे, माय माझी, पेन हे मालकी दाखवतो. ही पॉझेसिव्ह केस आहे. मग याच्या ऐवजी मी घेईल हुज, त्याच्यावर त्याचं नाव हुज पेन, क्रियापद इज आणि इथं आलं इट. उत्तर तुम्हाला हेच मिळेल. हुज पेन कोणाची पेन इज आहे, इट ही, मग कोणाची माय माझी. आता याच्यातच दुसरे एक्झाम्पल यस आहे डी. सीता's pen is blue. Sita's pen is blue. असं दिलं. आणि इथं सीताच म्हणजे सीताची, ज्याचा अर्थ लावताना चाचीचे झाजीचे प्रत्यय येत असतात त्याला षष्टी विभक्ती म्हणतात. फॉर एक्झाम्पल हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाची. माय माझा, माझी, माझी. आवर आमचा, आमचे, आमचे. युवर तुझा, तुझी, तुझे. युवर तुमचा, तुमचे, तुमचे. हिच त्याचा, त्याचे, त्याचे. हर तिचा, तिची, तिचे. इट्स त्याचा, त्याची, त्याचे. देअर त्यांचा, त्यांची, त्यांचे. याचा अर्थ लावताना शेवटी प्रत्यय चाचीचे किंवा झाजीचे येतात. हे शब्द रिलेशन, नातं, अधिकार दाखवतात आणि म्हणून त्याला आपण पॉझेसिव्ह केस म्हणत असतो. इथं पहा सीताच, बरोबर. मग सीताच्या ऐवजी आपण काय घेणार, हुज. आणि इथं आलं तुमचं पेन, इथं आलं इज आणि इथं आलं ब्ल्यू. हा क्वेश्चन. बरोबर मला उत्तर हेच मिळेल. हुज कोणाची पेन इज आहे ब्ल्यू, मग कोणाची सीताच म्हणजे सीताच. आता याच्याचा टाईप नंबर 3 म्हणजे सी. तो असं आहे दॅट इज युअर हाऊस. दॅट इज युअर हाऊस.
इथं अंडरलाईन केलेली षष्टी तुमची ही आहे. मग त्याच्या ऐवजी मी होज घेणार. होज हाऊस इज दॅट. हा वर उत्तर क्रमांक 3 मिळेल. हुज हाऊस कोणाचं घर इज आहे दॅट ते. काय उत्तर आलं इवर. असं मग तुमचं आवर येईल, हिज येईल, हर येईल, देअर येईल, इट्स येईल. ह्या पद्धतीने जायचं. आता मी जातो सेंटेन्स नंबर 19. अंडरलाईन द पार्ट. रंगाचे नाव असेल. अंडरलाईन पार्ट रंगाचे नाव असेल तर प्रश्नार्थक शब्द. प्रश्नार्थक शब्द वाट वापरावा. मग पहा बरं, याचा एक गणपत द स्काय इज ब्ल्यू. मग इथं ब्ल्यू हे रंगाचं नाव आहे. मग त्याच्याऐवजी मी काय घेणार, तो कलर आहे म्हणून मी घेईल वाट आणि त्याच्या जोडला शब्द घेईल वाट कलर. नंतर क्रियापद इज आणि नंतर द स्काय. उत्तर तुम्हाला तेच मिळेल. वाट कलर कोणता रंग इज आहे स्कायचा कोणता ब्ल्यू. हे होतं ए. वाटल्यास मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल दिले. दुसरे एक्झाम्पल मी घेतो. द मँगो इज ग्रीन किंवा इज येलो. इथं हा कलर आहे. मग याच्याऐवजी मी घेईल वाट आणि आणखी एक शब्द घेईल कलर. इथं आलं तुमचं इज आणि नंतर द मँगो. उत्तर तुम्हाला तेच मिळेल. वाट कलर कोणता रंग इज आहे द मँगोचा कोणता येलो. आता मी जातो टाईप नंबर 20. टाईप नंबर 20. अंडरलाईन अ पार्ट